कृष्ण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्यासाठी आपण गोविंद लाडू बनवतोय, जे बनवायला अतिशय सोपे आहेत. भरपूर दिवस टिकतात. घरात असणाऱ्याच मोजक्या साहित्यांपासून हा लाडू तयार होतो. चवीला अप्रतिम लागतो, खुसखुशीत आणि भरपूर चविष्ट पौष्टिक असा हा लाडू आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचंय. अगदी पटापट हे सुद्धा भाजून होतं. तर यासाठी कढई मी नुकतीच गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये 1 कप भर आपल्याला पोहे घ्यायचे. हे रेग्युलर कांदा पोह्यासाठी वापरले जाणारे पोहे आहेत. चपटे जाड पोहे. आता हे अगदी मंद आचेवरती हलकासा सुवास येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटच लागतात. 2-3 मिनिटांमध्ये सतत हलवत हे पोहे छान भाजून होतात. असे हाताला चांगले गरम आणि असे कुरकुरीत झाले, हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच त्याचा भुगा झाला की समजून घ्यायचं पोहे व्यवस्थित भाजून झालेत. आता हे पोहे एका ताटामध्ये मी काढून घेतलेत. आता याच बरोबर 1 कप जर पोहे असतील तर अर्धा कप आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचेत. शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरती चांगले आतमध्ये पर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत. तर हे बघा, अशी सालेवरती चांगले डाग येईपर्यंत इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत. एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले. आता कढई मंद आचेवरतीच आहे. 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा खसखस घेतला. मंद आचेवरती हे सुद्धा साधारण मिनिटभरासाठी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर हे बघा, हलकासा रंग चेंज झालाय की लगेचच तीळ आणि खसखस काढून घ्यायचे. आता कढईत फक्त अर्धा चमचा मी तूप घातलंय. बाकीचं सगळं साहित्य आपण कोरडंच भाजून घेतलं. काजू आणि बदाम मात्र मी थोड्याशा तुपामध्ये परतून घेणार आहेत. साधारण अर्धा चमचा मी इथं तूप वापरलंय. हलकेसे डाग येईपर्यंत, आतमध्ये पर्यंत कुरकुरीत होईपर्यंत काजू आणि बदाम मी इथे चांगले भाजून घेतलेत. साधारण अर्धा कप हे काजू आणि बदाम होते. उरलेल्या थोड्याशा तेलामध्येच अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलाय. हा सुद्धा चांगला रंग चेंज होईपर्यंत, असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप नाही, हलकासा असा रंग खोबऱ्याचा चेंज झालाय. सगळं साहित्य चांगलं भाजून झालंय. आता इथे पोहे मी एका मोठ्या भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. थंड झाल्यानंतर हे चांगलेच कुरकुरीत होतात. आता पल्स मोडवरती थोडंसं रवाळायचं आपल्याला हे पोहे असे दळून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता, एक सारखे असे पोहे इथं बारीक करून घेतलेत. थोडेसे असे जाडसरच ठेवायचे, म्हणजे मग लाडू सुद्धा खाताना थोडासा कुरकुरीत लागतो. आता सगळं साहित्य हलकसं थंड झालं की यानंतर आपल्याला शेंगदाणे, हे थंड झालेले काजू बदाम, हे सगळं आपल्याला अगदी थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचंय. तर इथे काजू बदाम सोबतच मी इथं शेंगदाणे आणि सोबतच तीळ आणि खसखस सुद्धा बारीक करून घेते. खोबरं मात्र मी बारीक करून घेणार नाही. हे हाताने चुरलं तरी अगदी सहज बारीक होईल. तर हे सगळं साहित्य पल्स मोडवरतीच थोडंसं बारीक तरी देखील जाडसर असं मी वाटून घेतलंय. आता यामध्येच भाजून घेतलेलं खोबरं घालूया. तर हाताने थोडंसं हे कुस्करून घ्यायचं, कारण आपण नंतर हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवणारच आहोत. भाजून घेतलेलं, बारीक करून घेतलेलं हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स झालं की मग यामध्ये घालूयात गूळ. तर इथे बरोबर 1 कप भरून मी गूळ घेतलेला आहे. हा बरोबर गोडीला पुरेसा होतो. 1 कप पोहे असतील तर 1 कप आपल्याला गूळ घ्यायचा. गूळ इथे मी चिरून घेतलाय, हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता हा चांगला मिक्स व्हावा यासाठी हे मिश्रण अर्ध करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फक्त 2 वेळाच फिरवून घेतलं. गूळ चांगलाच या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स होतो आणि यामुळे लाडू वळायला अगदी सोपं जातं. इथे तुम्ही बघू शकता, असा सहज असा मुटका होतोय. आता यामध्ये हवं असेल तर तुम्ही तूप वाढवू शकता. जसं की इथे मी फक्त साधारण चमचाभर तूप घातलंय. कमीत कमी तुपामध्ये हे लाडू छान असे खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात. घातलेलं हे तूप व्यवस्थित हातानेच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता लाडू वळायला घेऊयात. तर इथे तुम्ही बघितलं, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीचा पसारा न घालता सुद्धा हे गोविंद लाडू अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पटकन तयार सुद्धा होतात. आता हे लाडू छान मध्यम आकाराचे घट्ट असे बांधून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता, असा मस्त चकचकीत असा लाडू तयार झालेला आहे. हा लाडू अगदी 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवला तर आरामात टिकतो, कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे लाडू अगदी भरपूर दिवस टिकतात. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून पहा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.